मंडळी, पैलवानांच्या जेवणामध्ये जर तूप नसेल तर त्यांचं शरीर रिकवर कसं होणार, बनणार कसं आणि त्यांना ताकद येणार कशी? आणि म्हणून आम्ही आलो होतो तूप बनवण्यासाठी. मला मस्तपैकी त्यांनी चहा दिला, खुर्ची टाकली आणि म्हणले, "सर तुम्ही निवांत बसा, आम्ही तुमचं तूप इथं बनवतो." आणि तूप बनवण्यासाठी माझ्याबरोबर उत्सुक असलेले आमचे 2 पैलवान, शुभम पैलवान आणि वीर पैलवान दोघंसुद्धा आले होते. तुम्ही बघू शकताय किती छान असं घट्ट गरमागरम तूप बनलेलं आहे. आणि तूप आता न्यायचं कसं म्हणून आम्ही डायरेक्ट 40 किलोची ही केटली आणली. जवळजवळ 35 ते 40 किलो आमचं हे तूप बनलं होतं आणि असं मस्त चुलीवरती रख शिजत होतं. मंडळी, जेवढं चुलीवरचं शुद्ध तूप असेल, आता याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, कुठल्याही प्रकारचं मिक्सअप नाही, म्हणून आमच्या पैलवानांना अगदी सकस आणि चांगला आहार भेटणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आम्ही हे तूप बनवत होतो त्यांच्या ह्या म्हशीचा गोठासुद्धा अतिशय उत्तम दर्जाचा चांगल्या मुर्रा म्हशी होत्या. गरम तूप आता थंड व्हायला आमच्याकडे वेळच नव्हता, म्हणून या दादांनी पाण्यात थोडंसं पातेलं ठेवलं, त्याला थंड केलं आणि या ठिकाणी तूप असं डायरेक्ट आमचं चाळून या किटलीमध्ये ओतलं. त्यानंतर दुसरा घाणासुद्धा आम्ही काढला होता. तो सुद्धा उकळताच घाणा ह्या दादांनी खूप मेहनत केली आणि थंड करायसाठी पातेल्यामध्ये काढला. मला आवडलं ही तूप काढायची पद्धत, कारण आपल्या पैलवानांना जेवढं चांगलं जेवण जाईल तेवढं मला आवडतं. हा उपक्रम कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आम्हाला फॉलो करा.